नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त व्हिडिओ, जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. तर आपण पाहतो की प्रियाने शांताच्या खुनाखाली अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण तो प्रयत्न तिच्यावरतीच उलटलाय आणि या ट्रॅपमध्ये ती अशी काही अडकली आहे की तिला बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडलंय, शांता जिवंत कशी, आणि या जिवंत शांताने नक्की काय असं स्टेटमेंट दिलंय ज्यामुळे प्रिया पूर्णपणे अडकली गेली आहे. सविस्तर सगळं पाहूया. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलंच, प्रिया आता आधिराजला भेटायला त्याच्या गाडीत आलेली असते. दोघेही गाडीत बसलेले असतात. बोलत असताना आधिराजचं लक्ष अचानक तिच्या हाताकडे जातं. आधिरा संशयानं विचारतो, प्रिया तुझ्या हातावर हे काय आहे? रक्त? आणि एवढी मोठी रक्ताची खपली कशी काय धरली आहे? प्रिया तर चेहऱ्यावरचा घाम पुसते. काही नाही रे, ते मगाशी मी स्वयंपाकघरात भाजी चिरत होते ना, तेव्हा चुकून सुरी लागली हाताला, बाकी काही नाहीये. चल मला तर जायला हवं, उशीर झालाय. असं बोलून प्रिया घाईघाईने गाडीतून निघून जाते. पण गडबडीत तिची एक पिशवी गाडीतच राहते. आधिराजला संशय ऑलरेडी आलेला असतो. तो लगेच ती पिशवी उघडून बघतो. ते पाहून आधिराज जोरातच ओरडतो, बापरे, हा तर रक्ताने माखलेला चाकू आहे. प्रियाने नक्कीच काहीतरी भयंकर केलंय. मला लगेच अर्जुनला हे सगळं कळवायला हवं. आधिराज आता त्याच्या गाडीचा डॅशकॅम चेक करतो, ज्यामध्ये प्रिया भाजी चिरल्याची खोटी कथा सांगत असताना रेकॉर्ड झालेली असते. तो हा व्हिडिओ अर्जुनला पाठवण्याचा निर्णय घेतो आणि ती रक्ताने माखलेली पिशवी आणि तो चाकूसुद्धा त्याच्या हवाले करण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या गाडीतून चाललेला असतो. त्याला अचानक पोलीस अडवतात. इन्स्पेक्टर कदम गाडीजवळ येतात. अर्जुन बोलतो, काय झालं इन्स्पेक्टर, गाडी का अडवलीत? इन्स्पेक्टर बोलतात, अर्जुन सुभेदार, आम्हाला एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता की तुमच्या गाडीत काहीतरी संशयास्पद आहे. आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे, डिग्गी उघडा. तेव्हा अर्जुन बोलतो, इन्स्पेक्टर मी एक वकील आहे आणि माझी गाडी तुम्ही अशी चेक करू शकत नाही. इन्स्पेक्टर आता कडक आवाजात बोलतात, डिग्गी उघडा. हवालदार डिग्गी उघडतो आणि सगळे शॉक होतात, कारण डिक्कीमध्ये शांता मावशीची डेड बॉडी असते. इन्स्पेक्टर बोलतात, हा तर शांताबाईचा मृतदेह आहे. अर्जुन सुभेदार, तुम्हाला खुनाच्या आरोपाखाली आत्ताच्या आत्ता अटक करण्यात येत आहे. अर्जुन आता धक्क्याने बोलतो, व्हॉट, हे कसं शक्य आहे? शांता मावशी माझ्या डिक्कीत कशी काय आली? कुणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करतंय. इन्स्पेक्टर बोलतात, तुमची जी काही बाजू असेल ना ती कोर्टात मांडा. हवालदार, टाका यांना बेड्या. अर्जुनला अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते. सुभेदार घरात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना रडत असते. ती रडतच म्हणत असते, नाही, माझा अर्जुन असं करू शकत नाही. तो कोणाचा जीव नाही घेऊ शकत. कुणीतरी त्याला अडकवतंय. आणि तेवढंच इथे अश्विन, प्रतिमा, सुमन सुद्धा येतात. अश्विन बोलतो, मम्मा, अगं हे सगळं असं कसं होऊ शकतं? हा सगळा काय प्रकार आहे? दादाने त्या बाईला एका आयसोलेटेड रूममध्ये सुरक्षित ठेवलं होतं ना, मग तो तिचा खून कसा काय करेल? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तिची डेड बॉडी दादाच्या डिग्गीत कशी काय आली? तेव्हा कल्पना रडतच बोलते, अश्विन, अरे तुला तरी वाटतं का रे तुझा दादा असं काहीतरी करू शकतो? तेव्हा अश्विन बोलतो, 100% नाही. माझा दादा कुणाचा जीव घेऊ शकत नाही. आणि तेवढंच सायली पायऱ्यांवरून खाली येते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता असते. सर्वांना वाटतं की सायलीला काहीतरी माहिती असेल. कल्पना बोलते, सायली, अगं सांग ना, खरोखर आपल्या अर्जुनला अटक झाली आहे का? अगं तू बोलत का नाही आहेस? बोल ना सायली. पण सायली मात्र काहीच बोलत नाही. ती बोलते, आई तुम्ही काळजी करू नका, त्यांना पण नक्की सोडू, हे यातून सुटतील, तुम्ही फक्त धीर धरा. कारण सायलीला माहिती असतं, आत्ता जर आपण कोलमडलो तर घरचे सगळेच कोलमडतील. तेवढंच प्रिया टोमणा मारत बोलते, अगं या सगळ्यांना खोटा दिलासा का देतेस? खुनाच्या केसमध्ये अटक झालेल्या माणसाला इतक्या सहजासहजी सुटका मिळत नसते. मला तर भीतीच वाटतेय, वेगळीच भीती वाटतेय. अर्जुनला जन्मठेप तर होणार नाही ना? तेव्हा प्रताप बोलतो, तन्वी, अगं बास कर, तुला दरवेळेस असं नेगेटिव्हच बोलायचं असतं का? ही वेळ आहे का नेगेटिव्ह बोलण्याची? खरं तर आता तुला कल्पनाला धीर द्यायला हवा आणि तू हे असलं काय बोलतेस? जाऊ दे, तुझ्याकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःची बुद्धी भ्रष्ट करणं. अश्विन, चल आपण जाऊया, पोलीस स्टेशनला जाऊया आणि अर्जुनच्या बेलची व्यवस्था करूया. तेव्हा प्रिया बोलते, बाबा, अहो मी तेच सांगतेय, मर्डर केसमध्ये बेल मिळत नाही. तेव्हा सायली प्रियाच्या जवळ येते आणि बोलते, प्रिया, गुन्हेगारांना जन्मठेप होते, निर्दोषांना नाही. आणि मला 100% खात्री आहे, ज्या कुणी खऱ्या गुन्हेगारांनी हा कट रचलाय ना, तो लवकरात लवकर गजाआड असणार आहे. मी जाते पोलीस स्टेशनला, सगळं नीट करते. बाबा, अश्विन, तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. इकडे आपण पाहतो तर काय, आधिराज चैतन्याला भेटायला आलेला असतो. तो ती काळी पिशवी, रक्ताने माखलेला चाकू आणि डॅश कॅमचा व्हिडिओ चैतन्याला दाखवतो. चैतन्य बोलतो, ओ माय गॉड, याचा अर्थ तन्वीने म्हणजे प्रियाने हा खून केलाय आणि अर्जुनला अडकवण्यासाठी बॉडी त्याच्या डिग्गीत टाकली. तेव्हा आधिराज बोलतो, हो, आणि खोटं बोलून निसटण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की चाकूला लागलेलं रक्त शांताबाईचंच आहे, पण पुरावा हवा ना, त्यामुळे हे रक्त चेक करण्यासाठी आपल्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावंच लागेल, तेही तातडीने.
आणि मग काही चैतन्य आपल्या ओळखीने तो चाकू तातडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये देतो. रिपोर्ट येतो की रक्त शांताचंच आहे. इकडे आता सायलीला एका खबऱ्याकडून कळतं की पोलिसांना जी बॉडी सापडली होती ती मृत नसून फक्त कोमात होती आणि पोलिसांनी तिला सिक्रेटली एक सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. सायली आणि चैतन्य थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. शांता नुकतीच शुद्धीवरती आलेली असते. सायली बोलते, शांता मावशी, मला एक सांगा, हे कोणी केलं तुमच्यासोबत? तुम्हाला मारण्याचा प्रयत्न नक्की कोणी केला? शांता डोळ्यातून पाणी आणून एकच व्यक्तीचं नाव घेते, प्रिया. इकडे आता सुभेदार हाऊसमध्ये आपण पाहतो तर काय, सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. प्रिया मनातल्या मनात खूप खुश असते की आता अर्जुन कायमचा जेलमध्ये गेला आणि आता आपला रस्ता मोकळा झाला. आणि अचानक घराचा दरवाजा धडधडून उघडतो. सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर कदम घरात प्रवेश करतात. त्यांच्यासोबत कोणीतरी व्हीलचेअरवरती असतं. डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि ते पाहून प्रियाला जोरदार धक्का बसतो. ती मनातल्या मनात बोलते, काय ही शांता तर गेली होती, गचकली होती, हिला तर मी स्वतः मारलं होतं, ही अशी काय आली? हे शांताचं भूत तर नाहीये ना? हे सगळं काय घडते देवा परमेश्वरा? प्रिया तर घाबरून अडखळत बोलते, ही शांताबाई ही जिवंत कशी काय? सायली बोलते, का प्रिया, तुला तर ही मेलेली हवी होती ना? आणि तुला काय वाटलं ग, तू हिला मारून ह्यांच्या डिक्कीत टाकशील आणि कायमची सुटशील? एक लक्षात ठेव, जर ही सायली जिवंत आहे ना, मी तुला सहजासहजी सुटू देणार नाही. शांत आता प्रियाकडे बोट दाखवते. भयंकर रागाने बोलते, इन्स्पेक्टर साहेब, हिला आत्ताच्या आत्ता पकडा. हिनेच मला मारलं, हिनेच माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. सगळं ऐकून घरच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. शांता बोलते, ही मला धमकायला आली होती. ही मला म्हणाली, तू अर्जुन समोर माझ्या विरुद्ध साक्ष देशील, माझं सत्य सगळ्या जगाला सांगशील, पण मी असं होऊच देणार नाही. असं म्हणतच या बाईने माझ्यावरती चाकूने सपासप वार केला. अक्षरशः मी रक्ताच्या थारोळ्यात पडले. हिला वाटलं की मी मेले म्हणून हिने मला उचलून अर्जुन सरांच्या डिग्गीत टाकलं, पण मी मेले नव्हते, माझा श्वास चालू होता. आणि नेहमीप्रमाणे ही प्रिया खोटं बोलायला सुरुवात करते. ती बोलते, नाही, या म्हातावरती कोणीही विश्वास ठेवू नका. मला तर वाटतंय या सायलीनेच हिला पैसे देऊन माझ्या विरुद्ध उभं केलंय. डॅड, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. अश्विन, हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. तेव्हा चैतन्य बोलतो, शांता मावशी खोटं बोलतायत. मग हा चाकू, हा खोटा आहे का तन्वी? असं म्हणतच तो रक्ताने माखलेला चाकू सर्वांसमोर काढतो. आणि हो, यावरती शांता मावशीचंच रक्त आहे आणि हा चाकू तुझ्या पिशवीत सापडलाय. आणि हो, आणखीन एक पुरावा आहे. असं म्हणतच तो त्याच्या मोबाईलमध्ये डॅशकॅमचा तो व्हिडिओ प्ले करतो आधिराजच्या. त्यामध्ये ही प्रिया आधिराजबरोबर गुलछडे उडवत असते आणि हातावरच्या रक्ताची खोटी कारणं देत असते. अश्विन व्हिडिओ पाहून पूर्णपणे संतापाने लाल झालेला असतो. तो प्रियाच्या अंगावरती धावून जातो आणि बोलतो, तन्वी, तू आधिरासोबत काय करायला गेली होतीस गाडीत? तू तर सारिकाला भेटायला गेली होतीस ना? एवढा मोठा नीचपणा! एकतर तू स्वतः खून केलास आणि माझ्या दादाला खुनाच्या केसमध्ये अडकवणार होतीस तू तर ना. असं म्हणतच तो तिच्या अंगावरती हात उगारू लागतो, पण प्रताप त्याला थांबवतो आणि बोलतो, अश्विन, थांब, हिच्यासारख्या घाणेरड्या मुलीच्या अंगाला हात सुद्धा लावू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, हिला घेऊन जा. पोलीस आता प्रियाला फरफटत घेऊन जात असतात. प्रिया ओरडत असते, डॅड मला वाचवा, अश्विन मला वाचव, पण कोणीही तिच्याकडे बघत सुद्धा नाही. त्यानंतर दारात अर्जुन उभा असलेला असतो. त्याला सन्मानाने सोडण्यात आलेलं असतं. कल्पना रडत जाऊन त्याला मिठी मारते. सायली सुद्धा त्याला मिठी मारते आणि अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.